नमस्कार मंडळी, आज माझी मम्मी मला बोलली होती की अनुष्का आपल्याला मस्त शेवग्याच्या शेंगांची भाजी बनव, म्हणून मी तिच्यासाठी शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवली आहे। आपल्या इथे कढईमध्ये तेल टाकून त्यात लसूण टाकू। लसूण भाजला की त्यात कांदा टाकून मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊ। मग त्यात टोमॅटो टाकून त्यात सॉल्ट ॲड करू। तेल सुटेपर्यंत भाजून घेऊ। त्यात कांदा टोमॅटो भाजला की त्यात आपण घाटी मसाला टाकून परतून घेऊया आणि शेंगदाण्याचे कूट टाकून थोडं मिक्स करू। नंतर त्यामध्ये पाणी टाकून एक उकळी काढून घेऊ। त्यात शेंगा टाकून 15 ते 20 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊ। तुम्ही यामध्ये गूळ किंवा साखर ॲड करू शकता। शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते, तसेच वात, पित्त आणि कफ संतुलित राहतो। रक्तदाब कमी होतो, शरीरात ऊर्जा येते व वजन कमी करण्यासही मदत होते। अशा पद्धतीने बनवली तर भाजी खूप छान लागते मंडळी। कशी झाली आहे भाजी ते कमेंट्समध्ये नक्की सांगा। बाय।